आपलं गाव आदर्श आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे 2-4 पोरं गोळा केली मारुतीच्या देवळात दिली पहिल्यांदा आम्ही पिढ्या सुरुवात केली एवढ्या पिढ्या वाढल्या मारुती दिसताना तुरंत ते आले गावकऱ्यांच्या देणार गावकऱ्यांनी भरवली मीटिंग म्हणले नामदेवरावांना घेऊन या 4-5 पोरं आली मी होतो 12 म्हणले नामदेवराव तुम्हाला गावात मीटिंगला बोलावले तुमचा सत्कार आहे काय म्हणलं चांगली बारी आहे जेव्हा काय मला मीटिंग मध्ये नेले माऊली कोण लाथा मारते कोण बुक्या मारते पण मी रडलो नाही नुसतं कणलो गावातून मला दिलं उस्कून गेलो मुंबईला ट्रेननी पाहत होत वर बिल्डिंगी खाली बिल्डिंगी जायचं कुठून खिशात नाही रुपया एका हॉटेल मध्ये गेलो हॉटेल मध्ये पाऊल टाका माऊलीची कृपा 100 चहाची ऑर्डर द्यायला मालकाला एकच येळ आला माऊली म्हणला काय पोरग पाय कोणी हॉटेलवाला मालक त्यांनी लगेच मला 100 कप 100 चहा हातात किटली म्हणला रोडच्या पडेल तेवढी ऑर्डर देऊन ये मी याला खात खेड्याचा गांडाळ गडी मला काय माहिती हवे रोड काय लाईन कायच्या गाड्या मी चाललोय बिल्डिंगी बघत खाली कोणीतरी केळ खालून सालपट टाकली जसा घसरलो तसा पसरलो 100 कपशांचा भुगा त्या हॉटेलवाल्या मालकाने पाहिलं म्हणले रामा जा त्या नाण्याला घेऊन ये आणि असा आतमध्ये जाऊन धुवून काढ मला अंगावा चहा सांडलाय तेव्हा मालक म्हणला याला धुवून काढा जेव्हा काय मला किचन मध्ये नेले कोण लाथा मारते कोण बुक्क्या मारते पण मी रडलो नाही नुसतं कळलो असं करता करता माऊलींचं ध्यानात आलं एक दिंडी चालली होती आपल्यासारखी म्हणलं माऊली कुठे चालले हो तुम्ही म्हणले आळंदीच्या दर्शनाला माऊलीची दिंडी चालली म्हणलं तिकडं तरी जावा खायला तरी भेटल इथं मार खाण्यापेक्षा म्हणून मुंबईहून पायी चालत माग आपल्याला काय त्याच्यातलं कळत नव्हतं या टाळपाक माऊलीच येडागडी खेड्याचा बसून असं करणार आहे आलो माऊलीच्या दारात 17 वर्ष झाले माऊली सोन्यानी पिवळं करून टाकलं घरी संसार आता एक तुम्हाला माऊलीच्या दारात बसले म्हणून कलियुगाचं एक थोडक्यात उदाहरण देतो मला तोडकं मोडता येते तस ऐका कलियुगाची तरा ऐका कलियुगाची तरा इथं सत्याला नाही धारण या हालीच्या जमान्यात इथं सत्याला नाही धारण या हालीच्या जमान्यात इथं सत्याला नाही धारण हालीच्या जमान्यात इथं सत्याला नाही धारण हालीच्या जमान्यात बापलेकाची मारामारी बापलेकाची मारामारी सोन सासूच्या जिपऱ्या घरी सोन सासूच्या जिपऱ्या घरी मग नवरो पाणी भरी नया जमान्यात इथं सत्याच नाही तर रे आधीच्या जमान्यात नाही कुणाचं कुणाला मेळ नाही कुणाचं कुणाला मेळ झाली महागाई साखर गुळ झाली महागाई साखर गुळ गर्दी धान्यामध्ये बेसळण या हालीच्या जमान्यात गर्दी धान्यामध्ये बेसळण या हालीच्या जमान्यात
करती धान्यामध्ये भेसळ गया हल्लीच्या जमान्यात करती धान्यामध्ये भेसळ गया हल्लीच्या जमान्यात आई किती ग सांगू मी तुला आई किती ग सांगू मी तुला नको बोलू माझ्या बायकोला नको बोलू माझ्या बायकोला आता वेगळंच राहायचंय मला न या हल्लीच्या जमान्यात आता वेगळंच राहायचंय मला न या हल्लीच्या जमान्यात आता वेगळंच राहायचंय मला गया हल्लीच्या जमान्यात आता वेगळंच राहायचंय मला गया हल्लीच्या जमान्यात असं घडतंय कुठतरी कधी असं घडतंय कुठतरी कधी ही भानगड नाही हो साधी ही भानगड नाही हो साधी मुलं होतात लग्न आधी न या हल्लीच्या जमान्यात मुलं होतात लग्न आधी न या हल्लीच्या जमान्यात मुलं होतात लग्नाच्या आधी गया हल्लीच्या जमान्यात मुलं होतात बालकाच्या आधी गया हल्लीच्या जमान्यात रामकृष्ण आहे सर्व माझ्या माता भगिनी माझे माऊली बसलेले आहे सर्वांनी आपल्या लहान मुलांना संस्कार करा आपण जसं वारीला येतो तसं घरी गेल्यानंतर आपल्या लहान लहान मुलांना हरिपाठ प्रवचन आपण त्यांच्या समोर करीत जा त्यांना ते वळण लागल आपल्याला ते पुढे जीव लावतील माऊलीच्या दर्शनाला एकदा तरी आपल्या नातवंडाला ना तेच पुन्हा आपल्याला बिघडून दुसरं काय नाही रामकृष्ण हरी धन्यवाद.